नमस्कार, मी संकेत आवटे. मार्केट नेमकं का पडतंय? कुठपर्यंत जाऊ शकतं? मार्केट क्रॅश येणार आहे का? आला तर तो कुठपर्यंत जाईल आणि नाही आला तर काय होईल? या सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं देतोय. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतो. मार्केट पडण्याला दोन महत्त्वाची कारणं आहेत. कुठली कारणं? किंवा मार्केट वाढण्याला सुद्धा दोन महत्त्वाची कारणं आहेत. एक तर इंटरनल भारतामध्ये जे काही होत आहे त्याच्यामुळे, आणि दुसरं आहे ग्लोबली जे काही होत आहे त्याच्यामुळे. पहिल्यांदा ग्लोबल सिनेरिओ काय आहे बघूया, कारण तो पण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. थोडासा आवाज गोंधळलेला येईल, सॉरी फॉर दॅट. तब्येत ठीक नसल्यामुळे आवाजामध्ये थोडासा गडबड वाटत असेल तुम्हाला. पण ग्लोबल आता सध्या कारणं काय आहेत? तर पहिलं आहे जिओ पॉलिटिकल टेन्शन्स. आता सध्या काय सुरू आहे की वेगवेगळ्या देशांमध्ये युद्ध सुरू आहे, टेन्शन सुरू आहे. जो बायडन साहेब आता राहतील नाही राहतील हा सगळा पार्ट आता सुरू आहे. त्याचबरोबर त्यांचं चायना बरोबरचं टेन्शन आणि युद्ध तर जे ज्या ज्या देशांचं सुरू आहे ते सगळं तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे एक मार्केटवर परिणाम होतोय. आता याला काउंटर मी काय सांगतोय, तर माझ्या मताप्रमाणे हे तर आधीपासूनच सुरू आहे, राईट. नवीन काही सुरू झालेलं नाहीये, एकदम मोठ्या प्रमाणात हे वाढलेलं नाहीये. जसं सुरू आहे तसंच अनेक वर्षांपासून म्हणू शकतो. आता 1-2 वर्ष झाली रशिया युक्रेन वगैरे सुरूच आहे, ते काही बंद व्हायचं नाव घेत नाहीये. देव करो यांना सद्बुद्धी देव, गणपती बाप्पा मोरया म्हणूया आपण. असं काहीतरी त्यांना चांगल्या गोष्टी सद्बुद्धी येवो असं मला वाटतं. पण यामुळे मेजर काही आपल्या मार्केटवर परिणाम होण्याचे चान्सेस मला दिसत नाहीत. होऊ काय शकतं? क्रूडवर याचा परिणाम होऊ शकतो. परिणामी प्रोडक्शन कट होऊ शकतं, डिमांड वाढू शकते, क्रूडच्या प्राइजेस वाढू शकतात. पण आता ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे क्रूडमध्ये खूप जास्त गोंधळ सुरू आहे. ओपेक कुठून बसलाय, कशा प्रकारे रेट वाढवता येईल, ऑलरेडी खूप जास्त रेट खाली आहेत. मग किती जरी युद्ध झालं, काही जरी झालं तरी सुद्धा क्रूडची डिमांड वाढत नाही आहे. याचा अर्थ इलेक्ट्रिक व्हेकलचं पेनिट्रेशन आणि ईव्ही मध्ये लोक होणारी शिफ्ट, यामुळे क्रूडच्या प्राइजेस कंट्रोलमध्येच राहतील. पण येणारी मिनिमम 8 ते 10 वर्ष काहीही टेन्शन नाहीये क्रूडसाठी, त्याची डिमांड ही राहणारच आहे. डिमांड संपली असं म्हणता येणार नाही, हे पिक्चर क्लिअर असेल. रिसेशनचं फिअर एक भयंकर आहे. म्हणजे भारतामध्ये चला की खूप जास्त नोकऱ्या जात आहेत वगैरे असं काही सिनॅरिओ नाही आहे. पण एक रिपोर्ट नवीन लेटेस्ट भारतामध्ये पण आलाय. इवन IITच्या लोकांना सुद्धा, इंजिनियर्स जे बाहेर पडतात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून, तिथून सुद्धा जॉईनिंग येत नाहीयेत किंवा त्यांना जॉब मिळत नाहीयेत. 25% लोकांना तर तिथल्या मुलांना जॉबच मिळत नाही. IIT क्रॅक केलेल्या मुलांबद्दल मी बोलतोय. खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग बाकी लोकांची तर बघायची गरजच नाहीये. ज्या लोकांना जॉब मिळतोय त्यांना चांगली सॅलरी मिळत नाहीये. असे सगळे प्रॉब्लेम आता सध्या पाहायला मिळत आहेत. US मध्ये पण रिसेशन आहे, चायनामध्ये रिसेशन आहे, युरोपमध्ये गोंधळ सुरू आहे. मग हे रिसेशन म्हणजे सगळं संपलंय असं नाहीये, अंडर कंट्रोल आहे. त्यामुळं आता एकदम आपण कुठं एक्स्ट्रीम केसमध्ये पोहोचलोय, एकदमच सगळं निवांत आहे किंवा एकदमच जास्त रिसेशन आहे असा प्रकार नाही. आपण सध्या मॉडरेट लेवलला आहोत. रायझिंग इंटरेस्ट रेट तर कंटिन्युअसली वाढत चाललाय. कमी कधी होणार? आत्ता तर परवा एका देशाने वाढवण्याचं धाडस केलं, त्यांचं काय झालंय तुम्हाला माहिती आहे, मार्केटवर अवस्था काय झाली. आता ऍक्च्युली इंटरेस्ट रेट कमी व्हायला पाहिजे. ते जर झाले नाहीत तर कंपन्यांची ग्रोथ चांगली होणार नाही. हाच पॉईंट मी इंटरनल कन्सर्न्समध्ये कव्हर पण करणार आहे. पण एवढीच गोष्ट लक्षात घ्या की जोपर्यंत इंटरेस्ट रेट कट होणार नाहीत तोपर्यंत बिझनेसना फायदा होणार नाही. कारण महागड्या रेटला जर मी पैसे उचलत असेल तर व्याज मला जास्त भरावं लागेल, माझे प्रॉफिट मार्जिन कमी होतील, माझं एक्सपान्शन कमी होणार. परिणामी व्याजदर जास्त असल्यामुळे लोक जास्त लोन घेणार नाहीत. आणि हे लोक सुद्धा विचार करणार की अरे यार जाऊ दे, 2% महाग झालाय, आता थोडंसं कमी होते मग मी लोनचा प्लॅन करतो. कारण EMI तुमच्या खिशाच्या बाहेर जाणार. सो दॅट यामुळे लोक स्पेंडिंगवर पण विचार करतात. म्हणजे बनवणं पण कमी होणार आणि लोकांची बाईंग पॉवर पण कमी होणार. परिणामी याचा इम्पॅक्ट सप्लाय चेनवर होणार आणि GDP वर सुद्धा होणार. सप्लाय चेनचा विषय निघालाच आहे, तर सप्लाय चेन हा सुद्धा एक मोठा इश्यू आहे. ऑलरेडी सेमीकंडक्टरचे शॉर्टेजेस वगैरे सुरू आहेत, चायना बरोबर ट्रेड वॉर वगैरे सगळ्यांचं सुरू आहे. आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट सुद्धा आता ग्लोबली आपल्याला पाहायला मिळतोय. क्रूड ऑइलच्या प्राइसेस कंट्रोलमध्ये राहिल्या ना तर हळूहळू या सगळ्या गोष्टी अजून कंट्रोलमध्ये राहताना पाहायला मिळू शकतात. कारण इन्फ्लेशन मेजर आपल्याला पाहायला मिळणार नाही आणि क्रूडमुळेच मेजर इन्फ्लेशन वाढतं. कारण प्रत्येक गोष्टीला ट्रान्सपोर्ट करावं लागतं. हा माऊस जर मला बनवायचा आहे ना, याला हजारो पार्ट्स लागतात. मी नेहमी तुम्हाला उदाहरण देतोय. प्रत्येक पार्ट कंपनी बनवणार, त्याचं रॉ मटेरियल इकडून तिकडून मागवणार, हे पार्ट्स परत एका ठिकाणी येणार, ते असेंबल होणार, परत डिस्ट्रीब्युटरपर्यंत पोहोचणार, परत लोकांपर्यंत पोहोचणार. आणि हे सगळं ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून होतं आणि इथं क्रूडची गरज असते. सो दॅट जेवढ्या क्रूडच्या प्राइसेस कमी होत जातील तेवढं आपल्यासाठी फायद्याचं ठरणार आहे. ग्लोबल मार्केट करेक्शन
जर ग्लोबली मार्केट करेक्ट होत असेल तर इंडियावर ऑब्व्हियसली त्याचा परिणाम होणार आहे. म्हणजे मध्ये US मध्ये परिणाम झाला तर त्या युएसचा डेफिनेट आपल्याला प्रपोर्शनमध्ये डायरेक्ट डाऊन ट्रेंड इंडियन मार्केटमध्ये पण पाहायला मिळाला. म्हणजे ते मार्केट खाली जातं तर इंडियन मार्केट सुद्धा खाली येतं. नो डाऊट ते 10% क्रॅश झालं तर इंडियन मार्केट 2-3% तरी होणारच आहे. हे बेसिक लेवलला आपण समजून जायचं. पण तो 10% पडला म्हणून आपण 10% पडायला पाहिजे असं बिलकुल नाही. पण सगळे देश इंटरलिंक आहेत एकमेकांसोबत, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट डेफिनेटली होणार आहे. आता याचा परिणाम कसा होतो? भारतीय कंपन्या उदाहरण घ्या, TCS, इन्फोसिस, विप्रो, HCL, बऱ्याच कंपन्या आहेत ज्या डायरेक्टली काम करतात US आणि युरोप सोबत. जर तिथली डिमांड कमी झाली तर ऑब्व्हियस आहे या कंपन्यांच्या अर्निंगवर परिणाम होणार, कारण मेजर बिझनेस यांचा जो आहे ना तो तिथूनच येतो. आणि जर यांच्या बिझनेसवर इम्पॅक्ट झाला तर या इंडियन कंपन्यांच्या बॅलन्स शीटवर इम्पॅक्ट होणार, परिणामी यांचं अर्निंग डाऊन होणार आणि ऑब्व्हियसली आपलं मार्केट सुद्धा डाऊन जाताना पाहायला मिळू शकतं. सो जे पॉईंट सांगितले त्याची उत्तरं पण मी तुम्हाला दिली. आता हळूहळू तुम्ही स्वतः समजून घ्याल की मार्केट पडणार आहे की नाही पडणार आहे. आता डोमेस्टिक कारण काय काय आहे? इन्फ्लेशन, त्याच्याबद्दल ऑलरेडी मी चर्चा केलेली आहे. फळभाज्या आपल्या भयंकर वाढत आहेत, भाज्यांचे रेट्स वाढत चाललेत. शेतकऱ्यांसाठी मी वारंवार सांगतोय गेले 2 ते 3 वर्ष हा कन्सर्न भयंकर वाढणार आहे. सरकारने आत्ता स्टेप उचलले त्यावर. याचे इम्पॅक्ट 2-3 वर्षांनी आपल्याला हळूहळू पाहायला मिळणार, कारण इन्फ्लेशन डाऊन होताना आता सध्या शेतकऱ्याला जेवढं आपण ताणू तेवढं इन्फ्लेशन वाढत जाणार आहे. सो शेतकऱ्यांसाठी कन्स्ट्रक्टिव्ह काहीतरी करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला पण माल स्वस्त मिळेल आणि शेतकऱ्याला पण ते परवडणार आहे. मॉनिटरी पॉलिसीमुळे खूप मोठे गोंधळ आता सध्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. RBI ज्या ज्या पॉलिसीज देत आहेत त्या पॉलिसीज मेजर इम्पॅक्ट मार्केटला करतात. RBIचा आता प्रॉब्लेम काय तुम्हाला माहिती आहे का? एक तर RBIचं म्हणणं आहे की पैसा आमच्याकडून निघतोय, बँकिंग वीक होत चाललंय. वीक होण्याचं रिझन आहे की आमच्याकडे येणारे डिपॉझिट्स कमी होत आहेत आणि हा पैसा मार्केटला लावला जातोय किंवा इतर कुठल्याहीच वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये, प्रॉपर्टीजमध्ये वगैरे जातोय किंवा क्रिप्टोमध्ये जातोय, स्टॉकमध्ये जातोय, ट्रेडिंगमध्ये जातो, जेणेकरून FDचं प्रमाण किंवा बँकिंग इन्व्हेस्टमेंटचं प्रमाण ड्रॉप होत चाललंय. परिणामी त्यांच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचे चान्सेस पुढे जाऊन आहेत किंवा त्यांच्या सस्टेनेबिलिटीवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचे पुढे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मग या सगळ्यामुळे होणार काय आहे? तर RBIचं बँकिंग सिस्टम वीक होण्याचे चान्सेस आहेत. सो दॅट डायरेक्ट रेट कट केले तर मार्केट रॉकेट होणार. का रॉकेट होणार हे पण समजून घ्या. अजून इंटरेस्ट रेट जर कमी झाला, समजा आता 7% मला व्याज मिळते 7%, जर मी त्याला 6% वर घेऊन आलो, 1% व्याज कमी झालं, मी विचार करणार त्याच्या मारी मी तर गुंतवणूक केली आणि माझा 1% व्याज कमी झाला, मी कशाला FD करत बसू? महागाई वाढते 7-8%, 10-10, 15-15% महागाई वाढत चालली. फळभाज्या 24-25% महागाई वाढते आणि माझे पैसे 6% वाढत चाललेत. बेटर वे आहे मी काढतो आणि म्युच्युअल फंड टाकतोय, FD पेक्षा स्टॉकमध्ये टाकतो, मल्टिपल ऑप्शन्स आहेत माझ्याकडे, किंवा रिअल इस्टेटमध्ये टाकतो, क्रिप्टोमध्ये टाकतो, XYZ जे काही करतो. सो या केसमध्ये बँकिंग सिस्टम अजून वीक होत जाणार आहे. पण जर तुम्ही रेट कट केले नाहीत तर कॉर्पोरेटचे अर्निंग वीक होत जाणार. कॉर्पोरेट म्हणजे कोण? मोठमोठे धनाढ्य सेठ लोक. ते लोक शांत बसणार नाहीत. कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला रेट कट करायलाच ते लोक लावणार, कारण टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी जे जे मोठे बिझनेसमॅन आहेत ना ते मोठ्या प्रमाणात लोन उचलतात. तुम्हाला माहिती आहे 25 बेसिस पॉईंट म्हणजे 0.25% जरी इंटरेस्ट रेटमध्ये फरक पडला तरी त्यांच्या व्याजामध्ये हजारो कोटींचा फरक पडतो. सो दॅट हे लोक विचार काय करणार? जगभराबरोबर जर तुम्ही भारताची तुलना करताय तर जगासोबत कंपॅरिझनमध्ये तुमचे इंटरेस्ट रेट असायला पाहिजेत. जर तुम्ही इंटरेस्ट रेट जगापेक्षा वेगळे ठेवले तर मात्र भारताची ग्रोथ कशी होणार? बिझनेसचा साधा सोपा सिंपल एक फंडा आहे साहेब. काय असतो? जेवढा पैसा मला स्वस्त मिळेल, कमी रेटमध्ये मिळेल, तेवढा मी पैसा उचलणार आणि माझा बिझनेस फास्ट ग्रो करत नेणार. हे साधं समीकरण बिझनेसचं आहे. त्यामुळं बिझनेसला कमी रेटमध्ये पैसा उभा करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे किंवा RBIची जबाबदारी आहे. आणि जर हे असं झालं नाही, पैसा जर खूप जास्त इंटरेस्टने अवेलेबल होत गेला तर जगाच्या तुलनेमध्ये आपण फाईट देण्यासाठी मागे पडणार आहोत. सो इंटरेस्ट रेट कट करत हळूहळू अजून इंटरेस्ट रेट कमी करणं ही काळाची गरज आहे आणि भारतासाठीची गरज आहे. हे डोक्यामध्ये क्लिअर तुम्हाला ठेवायचं आहे. आणि जर तसं केलं नाही तर आपली GDPची ग्रोथ स्लो होणार आहे. एक मजेदार गोष्ट मी तुम्हाला सांगतो. ऑलरेडी इंटरेस्ट रेट हायर साईडला आहेत, त्यातच आता लाडकी बहीण वगैरे अशा सगळ्या योजना होत आहेत. मला कुठल्याही सरकारच्या विरोधात बोलायचं नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढं आपण हेवी स्पेंडिंग नको त्या गोष्टींवर करत जाऊ, पैसा खर्च करणं आणि सेव्ह करणं आणि त्याला
प्रोडक्टिव्ह कामामध्ये लावणं, या दोन्हीमध्ये डिफरन्स आहे. हा पैसा गेला सरकारच्या खिशातनं डायरेक्ट कुणाच्या तरी घशामध्ये गेला, राईट. आता तुम्ही म्हणाल सर्वसामान्य लोकांना मिळतं ना साहेब, पण तोच पैसा मी सर्वसामान्य लोकांना वेगळ्या पद्धतीने देऊ शकतो, सरकारी योजनांच्या माध्यमातून, सरकारी इंडस्ट्रीच्या माध्यमातून, सरकारच्या इम्प्रूव्हमेंटच्या माध्यमातून, जेणेकरून तो पैसा डायरेक्टली तुम्हाला नाही मिळणार तर इनडायरेक्टली मिळणार. समजा तुमचा हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्सवर जो काही टॅक्स लागतो तो जर मी कमी केला तर जनरली आता आपण खिशातनंच पैसे देणार आहोत ना, मग डायरेक्ट दिले काय किंवा इनडायरेक्ट दिले काय, फायदा तुम्हालाच होणार आहे. सो याचा फायदा कोणाला होणार? हेल्थ आणि टर्म इन्शुरन्सवाल्या कंपन्यांना होणार, जेणेकरून लोकांमध्ये अवेअरनेस वाढेल आणि ते लोक इन्शुरन्स स्वतःचा घेतील, जेणेकरून आपण फॅमिलीला प्रोटेक्ट करू शकतो. तुम्हाला यामध्ये आमची मदत हवी, कॉल करून मदत घेऊ शकता. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की जर आपण पैसा योग्य मार्गाने लोकांपर्यंत पोहोचवला तर त्याचा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह लोकांमध्ये होत असतो. रोज खाण्याच्या पिण्याच्या गोष्टींमध्ये जर मी टॅक्सेस कमी केले तर डायरेक्ट टॅक्स आपला कमी होणार आहे, जेणेकरून आपल्या खिशामध्ये सेव्हिंग होणार आणि प्रत्येकाला फायदा होणार आहे. प्रत्येक जण तांदूळ खातो, प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट खातो, त्याच्यावर जर मी साहेब 18% जीएसटी देत असेल आणि जर तो जीएसटी बंद झाला, कमी झाला, तर त्याचा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह आपल्यावर होणार आहे. सो याचा इफेक्ट सुद्धा चांगल्या प्रकारे आपल्या जीडीपीवर होत असतो. आता झालं असं की मेजर खर्च आपला इलेक्शनच्या तोंडावर इकडे तिकडे होतोय, जो आधी मोठ्या प्रमाणात रेल्वेवर, डिफेन्सवर, गव्हर्नमेंटच्या कंपन्यांवर, जर तुम्ही आता BEL, BHEL या सगळ्या कंपन्यांना बघितलं ना तर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये घुसताना दिसतात. इव्हन माझगाव डॉक, कोचिन शिपयार्ड किंवा तुम्ही हिंदुस्तान एरोनॉटिक्स बघू शकता. या सगळ्या कंपन्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये, वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आणि वेगवेगळी कामं करायला त्यांनी सुरुवात केली, जेणेकरून डेव्हलपमेंट होते, एक्सपान्शन करतायत, नोकऱ्या वाढतायत, सरकारी नोकऱ्या तुम्हाला मिळतायत. याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इकॉनॉमीवर होतो आणि जीडीपी बूस्ट होते. डायरेक्ट पैसा वाढल्याने किंवा डायरेक्ट पैसा वाटल्याने जीडीपी मध्ये पॉझिटिव्ह ग्रोथ होत नाही. त्यामुळेच आत्ता आपली जीडीपीची ग्रोथ थोडीशी स्लो झालेली दिसली. पण आता मजेदार गोष्ट सांगू, ही जीडीपीची स्लो ग्रोथ अशीच राहणार नाही, माझं स्पष्ट मत आहे. ही येणार होती स्लो, मी आधीपासूनच तुम्हाला 3 महिने सांगतोय. आता पुढची जी ग्रोथ आहे ती ठीकठाक येणार जीडीपीची, म्हणजे एकदम वाढलेला जीडीपी दिसणार नाही, कारण रेट कट अजून केलेला नाही. पण त्याच्यानंतरचे जे दुसरे आकडे येणार आहेत ते भारी येणार, हे आत्ताच सांगतो, कारण रेट कट करणं क्रमप्राप्त आहे आणि यांना ते करावं लागणार. आता इथंपर्यंत क्लॅरिटी आली, म्हणजे जीडीपीची ग्रोथ पुढची पण मीडियम राहणार, म्हणजे अति मोठे एक्सपेक्टेशन मार्केट करून करणं चुकीचं आहे. इथं एक मला विषय क्लिअर झाला. रेग्युलेटरी अँड पॉलिसी चेंजेस, आता यामध्ये हे लोक काय काय करतात तर डायरेक्ट एका स्पेसिफिक इंडस्ट्रीसाठी एकदम हायेस्ट टॅक्सेस लावतात. आता जर तुम्ही हायेस्ट टॅक्सेस लावले तर त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीवर होणार. अचानक आता गेमिंग इंडस्ट्रीवर भयंकर टॅक्सेस लावले आणि रेट्रोस्पेक्टिव्ह लावले, म्हणजे याच्या आधी जो तुम्ही बिझनेस केलाय ना त्यावर पण तुम्ही आम्हाला 28% टॅक्स द्यायचा. अहो मरेल कंपनी. जी कंपनी 2000-3000 कोटीची ओव्हरऑल कंपनी आहे, त्याच्याकडून 30,000 25,000 कोटीची डिमांड करत असाल तर ती कंपनी इनसॉल्व्हन्सी फाईल करणार आणि निघून जाणार. आता काही लोक म्हणतील की गॅम्बलिंग करायला नको किंवा गेमिंग इंडस्ट्रीला बॅनच करायला पाहिजे, सरकारने केलंय ते बरोबर आहे, करा ना. मग या केसमध्ये तुम्ही त्या गेमिंग इंडस्ट्रीला बंद करा. यामुळे होतं असं, त्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये जी लोक कामं करतायत त्यांना तुम्ही मारताय, त्या लोकांचे रोजगार गेले, त्यांना टेन्शन देताय, अननेसेसरी बीपी शुगर त्यांची वाढवताय. त्याच्यापेक्षा बेटर आहे की ही इंडस्ट्री चालणार नाही, जुबा केसरी करायचं नाही आमच्या देशामध्ये, बंद होईल, हे आपण म्हणू शकतो. पण अशा गोष्टींमुळे पर्टिक्युलर सेक्टरला, पर्टिक्युलर कंपन्यांना परिणाम भोगावा लागतो. काही कंपन्यांबद्दल आपण चांगले डिसिजन घेतो, त्या कंपन्यांचा फायदा होतो. समजा जे विंडफॉल टॅक्सेस वगैरे असतात ते कमी केले जातात. मग यामुळे काय होतं, ज्या कंपन्या रिफायनरीज बनवतात किंवा रिफायनरीमध्ये आहेत किंवा ऑइल क्षेत्रामध्ये काम करतात, उदाहरणार्थ रिलायन्स असेल किंवा भारत सरकारच्या काही कंपन्या आहेत, तर त्यांना त्याचा फायदा होतो, प्रॉफिट मार्जिन वाढतात, परिणामी त्या कंपन्यांची ग्रोथ होते. म्हणजे ज्याच्या विरोधात तुम्ही थोडेसे डिसिजन द्याल किंवा ज्याच्यामुळे ज्या कंपन्यांचे आपण म्हणू शकतो प्रॉफिट मार्जिन डाऊन होऊ शकतात, अशा कंपन्यांना धोका आहे. पण ज्या कंपन्यांच्या बाजूने तुम्ही निर्णय देणार त्यांची ग्रोथ चांगली होऊ शकते. दुसरी गोष्ट, कॅपिटल गेन टॅक्सेस. अचानक तुम्ही कॅपिटल गेन टॅक्सेस वाढवले, याच्यामुळे काय होतं की मार्केटवर निगेटिव्ह परिणाम होतो आणि लोकांना वाटतं की अरे यार टॅक्सेस वाढवले. पण मी तुमच्या माहितीसाठी सांगतो, जर मी एफडी केली, एफडी मधून मला व्याज मिळालं 10 लाख रुपये, तेच जर मी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि तिथून पण मला मिळाले 10 लाख रुपये, एफडीच्या 10 लाखावर जर तुम्ही 30% ब्रॅकेटमध्ये येत असाल तर अप्रॉक्सिमेटली 3 ते 3.25 लाख रुपये तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. पण स्टॉक मार्केटमधून जेव्हा तुम्ही 10 लाख कमवता, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा फक्त 1,20,000 च्या आसपास असेल, 1,20,000 25,000. म्हणजेच काय तर कधीही स्टॉक मार्केट
चे रिटर्न आणि त्याचे टॅक्सेशन हे एफडी पेक्षा 1000 पटीनं चांगले आहेत. मग दोन्हीपैकी काय चांगलं आणि वाईट हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. मी फक्त टॅक्स कम्पेअर करतोय आणि हे वाढवले गेलेले टॅक्स ना हे मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट जे करतात त्यांना थोडंसं निगेटिव्ह इम्पॅक्ट देतात थोड्या वेळासाठी, पण हे लॉंग टर्ममध्ये आय डोंट थिंक सो की सस्टेनेबल आहे. आणि याचा मेजर परिणाम काय होतो माहिती आहे का, की सगळे जे निगेटिव्ह पॉईंट्स आपण बघितले यामुळे रुपया डिप्रिशिएट होतोय आणि तिकडे डॉलर ॲप्रिशिएट होतोय. परिणामी आपली करन्सी वीक होत चालली आहे. करन्सीवर काम करणं खूप गरजेचं आहे साहेब. गेले 5 वर्ष मी ओरडतोय आणि अजूनही करन्सीवर तसं म्हणावं तसं कन्स्ट्रक्टिव्ह काम आपलं सुरू नाही आहे. आपली करन्सी अजून वीक होत जाणार आहे. तुम्ही म्हणाल यार कसं तुम्ही आपल्या देशाबद्दल निगेटिव्ह बोलताय, या गोष्टी निगेटिव्हच आहेत. आणि भलेही जवळचा मित्र असू दे तर जवळच्या मित्राच्या कानपिचक्या घेणं गरजेचं असतं. जर फक्त आपण गोड बोलत बसलो तर त्याला मैत्री म्हणता येत नाही. ज्या गोष्टी माझ्या देशामध्ये चुकीच्या चालू आहेत त्याच्याबद्दल बोलायलाच पाहिजे. दरवेळी सरकार बदलत राहिलं पाहिजे, यांच्या कानपिचक्या घेतल्या पाहिजेत, सांगितलं पाहिजे की मापात राहा, अदरवाईज तुमची खुर्ची हलवण्याची ताकद आमच्याकडे आहे. म्हणूनच आता थोडंसं सरकार पण घाबरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच पॉलिसीमध्ये अति जास्त चेंजेस होत नाही. जे डिसिजन घेतले गेले ते आता परत मागे घेतले जात आहेत. दुसरी गोष्ट GDP आपला थोडाफार ग्रो होण्यासाठी काय करावं लागेल आता त्याच्यावर विचार सुरू आहे. तिसरी गोष्ट जे काही GST लावले गेले त्यात अजून थोडंफार कटौती करता येते का यावर चर्चा आता सुरू आहे. त्याचे पण आकडे आजच येतील असं मला वाटतंय आणि त्यामध्ये काय होतं बघावं लागेल. आता स्पेसिफिक सेक्टरला चॅलेंजेस जे येत आहेत जसं उदाहरणार्थ बँकिंगने करायचं काय, भयंकर चॅलेंजेस येत आहेत आणि त्यात RBI खूप काही चेंजेस करून आणि खूप काही नवीन नवीन रूल आणून यांना अडकवण्याचा प्रयत्न करतोय. यांना इन द सेन्स कोणाला, तर बँकिंगना. मग यामुळे काय होतं, बँकिंगचे प्रॉफिट मार्जिन ड्रॉप होतात. सोप्या भाषेमध्ये बँकिंगचा एक डिटेल व्हिडिओ मी बनवलाय, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, इथं क्लिक करून तुम्ही बघा. बँकिंगचे स्टॉक कसे निवडायचे आणि बँकिंगमध्ये काय चॅलेंजेस आहेत हे मी त्यामध्ये सांगितलंय. मग एक वेगळा असा पैसा जो तुमच्याकडे येतो ना तो बाजूला तुम्हाला ठेवावा लागतो आणि त्यानंतर उरलेला पैसा तुम्ही पुढे पास ऑन करून त्यातनं आलेल्या व्याजावर तुमचं काम चालवू शकता. यामुळे प्रॉफिट मार्जिन बँकांचे ड्रॉप होतात. आयटीचं उदाहरण घ्या. IT ग्लोबल मार्केटवर अवलंबून आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. तिकडे प्रॉब्लेम झाला, ITला प्रॉब्लेम होणार आहे. अशा प्रकारे इश्यूज होत राहतात आणि या सगळ्यामुळे होतं हे की मार्केटमध्ये जे सेंटिमेंट आहेत ना ते सेंटिमेंट बदलतात. आता एक रेड कॅन्डल दिसली, इकडं माझा BP शुगर हाय होतो. अरे चला बाहेर पडा, मार्केट क्रॅश. अरे जर तुम्ही आता बघितलं ना मार्केट जेन्युइनली क्रॅश झालंय का, ही विचार करण्यासारखी आणि संशोधनाची गोष्ट आहे. तुम्ही म्हणाल सर असं कसं म्हणताय, हो दाखवतो तुम्हाला. एक मजेदार गोष्ट समजवण्याचा मी प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी येईल. आता तुम्ही म्हणाल स्क्रीनवर बघू शकता मार्केट जोरदार खाली आलेलं आहे. किती खाली आलेलं आहे, इथून मी सिम्पली कॅल्क्युलेट करतोय इथंपर्यंत 2.28%, 2.25% मार्केट त्याच्या हाय पासून खाली आलेलं आहे. पण एक मजेदार गोष्ट मी तुम्हाला दाखवतो. एवढ्याच पिरियडमध्ये इथून खालून जो मार्केट वर गेलेला आहे तो हा रेट जर तुम्ही बघितला तर अप्रॉक्सिमेटली मार्केटची जी ग्रोथ आहे ती 6% आहे. गेल्या 1 वर्षामध्ये जर तुम्ही बघाल, आता सप्टेंबर सुरू आहे, जर मी मागच्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जर गेलो तर इथून पण तुम्ही बघू शकता या लो पासून अप्रॉक्सिमेटली यानं जो हाय बनवलाय 34%चा बनवलाय. मग जर मार्केटनं वन साइडेड रॅली दिली असेल तर त्याच्यामध्ये पुलबॅक हा येणारच आहे साहेब. आणि जर त्यामध्ये पुलबॅक आला 1-2%चा 3%चा, घाबरण्यासारखं काही नाहीये. 4 ते 5% पुलबॅक नॉर्मली तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळणार. तो आलाच पाहिजे आणि हेच हेल्दी मार्केटचं साईन आहे. मार्केटची मुवमेंट कशी पाहिजे, अप डाऊन अप डाऊन अप डाऊन. जर ती स्ट्रेट लाईन असेल तर तुम्हाला माहिती आहे जसं आपले हार्टबीट स्ट्रेट आले मग असे येऊ देत असे येऊ देत, गडबड असते. हार्टबीट कसे असतात, असे असतात. हे हार्टबीटच आहेत. म्हणजे काय, बियर आणि बुल दोघांचा पण मार्केटवर कंट्रोल आहे आणि दोघं मिळून मार्केट चालवत आहेत. सिंगल साइड रॅली असेल तर ती ऑपरेटर गेम आहे, हे डोक्यात क्लिअर ठेवायचं. सो दॅट हे कम्प्लिटली हेल्दी साईन आहे. मग आता प्रश्न निर्माण होतो की मार्केट खरंच आता अंडर व्हॅल्यूड किंवा ओव्हर व्हॅल्यूड आहे का, मार्केटमध्ये बबल क्रिएट झालेला आहे का. सोपा प्रश्न आहे आणि त्याचं सोपं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात. बाकी सगळी उत्तरं तुम्हाला मिळाली. आय डोंट थिंक सो की काही कन्फ्युजन तुमच्या डोक्यामध्ये आता असेल. मार्केट स्वस्त आहे किंवा महाग आहे कशावरनं, EPS वरून कळतं, अर्निंग पर शेअर. जसं शेअरचं अर्निंग असतं तसं निफ्टी 50 मध्ये जे 50 स्टॉक आहेत त्यांना क्लब करून त्याचं अर्निंग आपण काढू शकतो. हे कसं काढलं जातं, जी तुम्हाला रेड लाईन दिसते ना ही निफ्टीची लाईन आहे आणि जी
ग्रीन टाईप लाईन तुम्हाला वर दिसते, ही EPS ची आहे, अर्निंग पर शेअर. आता इथं निफ्टीचं अर्निंग आपण म्हणू शकतो. जर तुम्ही इथं कम्पेअर केला, फॉर एक्झाम्पल 31 मार्च 2022 रोजी निफ्टीची व्हॅल्यू आणि EPS म्हणजे निफ्टीचं अर्निंग सेम लेवलला होतं. आणि याच्या आधी जर तुम्ही बघाल 2020 मध्ये वगैरे, तर निफ्टी वर आणि अर्निंग खाली. म्हणजे काय, कंपन्या तेवढं अर्निंग करत नव्हत्या जेवढं आपण त्या कंपन्यांना व्हॅल्यू देतोय. साहेब, हे जे सांगतोय ना तुम्हाला, एकदम लहान मुलांना शिकवल्यासारखं मी शिकवण्याचा प्रयत्न करतोय. पण तुम्ही त्याला ॲप्रिशिएट करण्यासाठी अशा व्हिडिओना लाईक करत जा, मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करत जा. भलेही तब्येत खराब असेल, पण मी व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय. कारण माझी सगळी लोक जेव्हा पॅनिक होतात ना, ते मला बघवत नाही. म्हणून मी विचार केला, काही हो, आज लोकांसाठी आपला व्हिडिओ बनवायचा आहे. सो 22 मध्ये झालं असं की अर्निंग वाढायला लागली. यावरून तुम्हाला काय कळतं, मी वारंवार सांगतोय ना तुम्हाला, की पर कॅपिटा इन्कम जो आपला वाढतोय, तो ऍक्च्युली आपला पर कॅपिटा इन्कम म्हणावा तसा वाढत नाही. मिडल क्लास अँड लोअर मिडल क्लासचा तो वाढतोय. कोणामुळे, तर टॉप क्लासमुळे. म्हणजे फक्त एक 100भर अशी टॉपची लोक आहेत भारतामध्ये जी अग्रेसिव्हली ग्रो झालेत, त्यांचं अर्निंग वाढलंय, त्यांचं GDP मध्ये कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे आणि त्यामुळे तुम्हाला पर कॅपिटा इन्कम जास्त दिसतोय. परिणामी ही जी EPS ची ग्रोथ आहे, ही ग्रोथ त्यांची आहे. म्हणजे काय, निफ्टीपेक्षा त्याचं अर्निंग जास्त वाढलंय. आता तुम्ही म्हणाल सर अर्निंगवर नको, मला जरा PE रेशो समजतो. PE रेशोवर जाऊयात आपण. जेवढं अर्निंग जास्त, जेवढा EPS जास्त, तेवढा तुमचा PE रेशो कमी. एवढ्या सोप्या भाषेत साहेब लक्षात ठेवायचं. म्हणजे काय, अर्निंग वाढत गेलं, PE खाली येणार किंवा तो मापात राहणार प्राइसच्या हिशोबाने. आता याला कम्पेअर करूया PE रेशो बरोबर. तुम्हाला PE रेशो इझिली समजतो. जर 5 वर्षाचा इतिहास तुम्ही बघितला, हा आहे PE रेशो आणि ही जी लाईन आहे, ही लाईन आहे निफ्टीची, लाल कलरची. सो दॅट निफ्टी तुम्हाला हळूहळू वाढताना दिसतोय, पण PE रेशो तुम्हाला एका लिमिटच्या बाहेर जाताना दिसत नाही. इवन याच्या मागचं कारण जर तुम्ही लक्षात घेतलं, तर तुम्हाला कळेल की हा इथून खाली पडताना दिसला. कधीचा काळ आहे हा, तर हा अप्रॉक्सिमेटली 2022चा आहे. मार्केट फ्लॅट होतं, अर्निंग वाढायला लागलं होतं. मी तुम्हाला दाखवलं एक्झॅक्ट 2022ला तो अर्निंग आणि निफ्टी एका रेंजला होता आणि तिथून परत अर्निंग वाढायला लागलं. जसं अर्निंग वाढायला लागलं, PE खाली आला आणि निफ्टी वर जायला लागला. म्हणजे ही प्राइस जरी वर गेली असली, तरी सुद्धा इतिहासाला जर तुम्ही कम्पेअर केलं, तरी आपण योग्य व्हॅल्युएशनला आहोत. अति जास्त बिलकुल नाही, एकदमच स्वस्त, खतरनाक स्वस्त बिलकुल नाही, ठीक लेवलला आहोत. आणि हे ठीक व्हॅल्युएशन मला निफ्टीचं योग्य वाटतं. कुठल्याही प्रकारे निफ्टीचा PE तुम्हाला 15-12 वर येणार नाही. कारण नाऊ निफ्टी इज अ प्रीमियम ॲसेट क्लास किंवा एक कॉम्पोनंट तुम्ही म्हणू शकता किंवा इंडेक्स म्हणू शकता. कारण भारताची ग्रोथ ही भयंकर होणार आहे आणि जगभरामध्ये जी जगाची ग्रोथ होते त्याच्या कंपॅरिझनमध्ये भारताची ग्रोथ इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज, हा शब्द लक्षात घ्यायचा. आता याचं कधीतरी एक्सप्लेनेशन मी परत देईन. तसं बघितलं तर आपण अति फास्ट काही जात नाही आहोत, ठीकठाकच जातोय. पण आपल्यासाठी ते चांगलं आहे, जगाच्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे. तुम्हाला ऍक्च्युली याबद्दल काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मार्केट वाढणार की पडणार, आता हे मला तुम्ही सांगायचं आहे. बघूयात तुमच्या कमेंट काय येतात. पण व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.